आम्ही जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये मायनॉरिटी असू द्या, ओबीसी घटक असू द्या, मागासवर्गीय घटक असू द्या, समाजातला जो काही महत्वाचा घटक आहे त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही करताना कुठलाही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. आम्ही अतिशय जातीय सलोखा या राज्याचं भलं व्हावं आणि केंद्राचं सरकार अजून 4.5 वर्ष तिथं थांबणार आहे. त्या सरकार चालवत असताना आपल्याला तिथनं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या करता निधी मिळावा आणि त्यांचा सहकार्य व्हावं ही आमची भावना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे. दादांबद्दल सांगावं तितकं कमी आहे, कारण कर्तृत्वातून तयार झालेला हा नेतृत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं दादांचा स्वभाव म्हणजे खरं बोलणं, होणारं काम होणार म्हणणं, न होणाऱ्याला न होणारं म्हणणं आणि वावगं त्यांना कधी खपत नाही. जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी खंबीर राहतात आणि लोकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करतात. ही ख्याती आहे, त्यांची ओळख या महाराष्ट्रभर आहे. आणि म्हणून आज आम्ही आई अंबाबाई चरणी सर्व राष्ट्रवादीचे सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी आई अंबाबाई चरणी जाऊन तिथं प्रार्थना केली की लवकरच आमच्या दादांना या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून आपल्या दर्शनासाठी येता यावं, अशा पद्धतीचा आशीर्वाद द्या असं आम्ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना केलेली आहे.